स्मार्ट मीटर बसवल्यानंतर वीज बिलामध्ये वाढ होत असल्याचा आरोप करत येवल्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आक्रमक झाला आहे। शहरात स्मार्ट मीटर बसवण्याची प्रक्रिया तात्काळ बंद करण्यात यावी अशी मागणी ठाकरे गटाच्या वतीने महावितरण प्रशासनाकडे करण्यात आली आहे। येवला शहरासह परिसरात महावितरणाकडून नागरिकांच्या घरांवर आणि व्यावसायिक आस्थापनांवर स्मार्ट मीटर बसवण्याची प्रक्रिया सुरू आहे। मात्र स्मार्ट मीटर बसवल्यानंतर वीज बिलामध्ये वाढ होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत असल्याचा दावा ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे। महाराष्ट्र वीज वितरण कंपनीच्या माध्यमातून आज आम्ही जो महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागात असेल शहर भागात असेल जे स्मार्ट मीटर बसवत आहे ते स्मार्ट मीटरचे 500 रुपये लोक घेत आहे जे बसवणार आहे, पण त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची बिल पैसे न घेण्याची ही शासनाची आस्था कारणाने बी, परंतु ज्या कंपनीनं हे स्मार्ट मीटर बसवण्याचं काम घेतलेलं आहे ती कंपनीचे जे बसवणारे लोक 500 रुपये 200 रुपये असे ग्राहकांकडून घेत आहे। परंतु ते मीटर बसवणं हे काय बंधकारक नाहीये, परंतु ते बसवल्यामुळे आज 4 पट बिल येत आहे लोकांना, ते थांबलं पाहिजे। याकरता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून आम्ही त्यांना अल्टिमेटम दिला आहे आणि येणाऱ्या जर हा बोंगळ कारभार जर न थांबला तर आम्ही तीव्र असं आंदोलन करून असं त्यांना आम्ही इशारा दिलेला आहे। महावितरण कंपनीला आज उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने निवेदन देण्यात आलं का स्मार्ट मीटर हे सक्तीचं करून ग्राहकावर 10 पट बोजा चढवल्या जात आहे। त्या मीटर मध्ये कुठला तरी फॉल्ट आहे का? ज्या ग्राहकाला 200 ते 500 रुपये बिल येणारा ग्राहकाला 2 ते 3 हजार रुपये बिल यायला लागलंय। ग्रामीण भागामध्ये तशीच परिस्थिती निर्माण झाली आहे। ग्रामीण भागामधील जे कर्मचारी आहे ते कुठल्याही प्रकारचं ऐकून घेत नाही अशी ही पण त्या निवेदनामध्ये आम्ही तक्रार नोंदवली आहे। कारण त्यांना फोन केला का जो शासनात म्हणजे महावितरण कंपनीचा जो नंबर आहे ते बाजूला करून देत्या आणि रात्रोरात लाईन बंद असती। कारण या भागामध्ये मोठा बिबट्याचा संचार चालू आहे, चोऱ्याचं प्रमाण वाढलंय, त्यामुळे ह्या वेळोवेळी त्या सबस्टेशनच्या जेईने ती दखल घ्यावा, अन्यथा 15 दिवसाच्या आत जर ही दखल नाही घेतल्यास आम्ही रस्ता रोको करून महावितरण कंपनीला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही।